Hello guys, welcome you all in our next part of mathematics paper first of 11th standard. We are going to start the second chapter of mathematics part first, that is trigonometry first. Now before we start this chapter, I would like to introduce some things in front of you regarding this word trigonometry. Now let's think about this word trigonometry. What is trigonometry? Then we can see gona, and after that we can say metry, trigonometry. Yes, we have divided that word into three parts. Tri for three. Tri means three. Gona, this word gona we use for the sides. See here, polygon, the diagram which has many number of sides. So gona, this word has been used for sides, and metry means measurement. So measurement of three sides. Now we are very clear that the diagram in geometry which has the three sides, which is the diagram, that is a triangle. That is a triangle. So suppose we think about this kind of triangle, right angled triangle. This trigonometry is totally depends upon or defined on right angled triangle. Right angled triangle. Now this is located here in a circle, which is the unit circle, you can say, which is the unit circle. Circle which has its radius unit means 1 units. Radius is 1. No doubt, if you do not consider radius 1, then still it is okay. But in general, for the purpose of understanding, we consider that circle for radius 1 units. So this is a triangle which is right angled triangle, right angled at B, and it is located at the point O is the vertex of a, it is the center of a circle, as well as it is the origin of a plane coordinate system. That means it is a standard circle. It is a standard circle. We have considered a standard circle. The standard circle means circle having center at O. Standard circle means circle having center at O. आता आम्ही हा ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे, एक त्रिकोण कन्सिडर केला आहे, जो काटकोन त्रिकोण आहे आणि त्याचा एक व्हर्टेक्स जो आहे तो ओरिजिन जवळ आलेला आहे. ओके, हा तो ट्रायंगल आहे असं आपण म्हणूयात. ओ ए बी, आणि हा जो अँगल आहे हा डायरेक्टेड अँगल आम्ही थीटा मानलेला आहे. आता ट्रिगोनॉमेट्रीचा अर्थ आम्हाला कळलेला आहे. 3 साइड असलेल्या जॉमेट्रिकल डायग्रामच्या साइड्सचं मेजरमेंट करायचं आहे. ओके, हा झाला ट्रिगोनॉमेट्रीचा अर्थ. आता ट्रिगोनॉमेट्रीमध्ये स्टार्ट जी आहे ती ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज पासून आहे. बरोबर आहे, ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज. ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज इथून हे चॅप्टरची स्टार्ट आहे आपली. ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज. मेट्री मीन्स मेजरमेंट, ट्राय मीन्स 3, गॉना मीन्स साइड. 3 साइड असलेल्या जॉमेट्रिकल डायग्रामच्या 3 साइड्सच्या मेजरमेंट्स करायचं आहे आणि त्यांचे काय घ्यायचे, रेशोज घ्यायचे. आम्हाला माहिती आहे, आम्ही शिकलो आहे रेशो अँड प्रपोर्शनमध्ये. रेशो कशाला म्हणतात, तर रेशो जो आहे आपण m/n किंवा त्यालाच आपण असंही लिहायचो m/n, याला आपण रेशो म्हणतो. सो त्रिकोणाच्या 3 बाजूंच्या मेजरमेंट्सचे काय घ्यायचे, आता आपल्याला रेशोज घ्यायचेत. आता मला एक सांगा, आपली ही जी डायग्राम आहे हिच्यामध्ये साईड कोणत्या कोणत्या आहेत. पहिली साईड आहे OB, दुसरी साईड आहे AB, आणि तिसरी साईड म्हणजे तुमचा कर्ण आहे OA. बरोबर आहे. आता ह्या 3 साईडचे एकमेकांशी जर आम्ही रेशो घ्यायचा प्रयत्न केला तर कसं होईल. सपोज OB/OA होईल, किंवा OB/AB होईल, किंवा अजून AB/OA होईल. हे झाले 3. अजून 3 कसे होतील, OA/OB होईल, AB/OB होईल आणि OA/AB होईल. म्हणजे एकूण किती रेशो आम्ही डिफाईन करू शकतो त्या 3 साइड्सचे, तर 6 रेशो डिफाईन करू शकतो. मॅक्झिमम 6 रेशोज आर पॉसिबल फॉर 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन बिटवीन इच अदर. आता ह्या 3 साइड्समध्ये एकमेकांमध्ये असणारे जे रेशो आहेत तर मॅक्झिमम 6 रेशो आपण डिफाईन करू शकतो. आणि आम्हाला माहिती आहे देर आर ओनली 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन ट्रिग्नोमेट्री. बरोबर आहे की नाही.
ट्रिगोनॉमेट्रीमध्ये फक्त किती रेशोज आहेत? 6च रेशो आहेत, कारण 3 साईड्सचे एकमेकांशी घेतलेले फक्त 6च रेशो आपण डिफाईन करू शकतो आणि म्हणून त्रिकोणमितीमध्ये 6 रेशोज डिफाईन केलेले आहेत. ओके, आता चला एक स्टेप पुढे जाऊयात. आपण हे 6 रेशो का आहेत याचं कारण आपण पाहिलेलं आहे. आता त्रिकोणमितीमध्ये जेव्हा हे 6 रेशोज तुम्ही डिफाईन करणार आहात तर ह्या 6 रेशोजचे काही नावं त्या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर आहे. ते 6 नावं जे आहेत ते आपल्याला आता अभ्यासायचे आहेत. त्रिकोणमितीच्या 6 रेशोंचे 6 नावं. आता हे डिफाईन कोणी केलं तर त्रिकोणमितीचा जो काही पार्ट आहे, त्रिकोणमितीचा पार्ट तो ट्रायगॉनॉन आणि मेट्रॉन ह्या 2 ग्रीक वर्ड्सपासून त्या ठिकाणी डिफाईन झालेला आहे. हिपार्चस नावाचा एक मॅथमॅटिशियन होऊन गेला, ॲस्ट्रॉलॉजिस्ट. हिपार्चस नावाचा एक ॲस्ट्रॉलॉजिस्ट होऊन गेला 17व्या शतकामध्ये, त्याने हे डिफाईन केलेलं आहे. ठीक आहे. आता त्रिकोणमितीमध्ये आपण एक सपोज एक ट्रँगल कन्सिडर केलेला आहे. या ठिकाणी हा ट्रँगल आहे तुमचा आणि ह्या ट्रँगलमध्ये तुम्ही काय केलेलं आहे की इथे हा अँगल थिटा मानलेला आहे. सेंटरपाशी होणारा अँगल, सर्कलच्या सेंटरपाशी होणारा अँगल, त्याला काय मानलं आहे? थिटा मानलं आहे. मग हा जो अँगल आहे याच्या समोर म्हणजे ऑपोजिट, म्हणून ह्या साईडला म्हणतात ऑपोजिट साईड. याला काय म्हणतात? ऑपोजिट साईड. ती कोणती आहे? इथे ए बी आहे. ही जी आहे ह्या थिटाला लागून असलेली साईड आहे, म्हणून हिला म्हणतात ॲडजसंट साईड. हिला काय म्हणतात? ॲडजसंट साईड. आणि हा जो आहे हा काय असतो आपला त्रिकोणाचा? हायपोटेनस. हा काय असतो आपला? हायपोटेनस असतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण त्रिकोणाच्या ज्या तिन्ही साईड्स आहेत त्यांना नावं देऊन टाकले, ऑपोजिट साईड, ॲडजसंट साईड आणि हायपोटेनस. पण हे कशावरून ठरले? हा थिटा इथे मानला म्हणून ठरले. आता सपोज हा ट्रँगल आहे, हा तुम्ही थिटा मानला आहे, तर ही जी झाली ही झाली ऑपोजिट साईड, ही झाली ॲडजसंट साईड आणि हा झाला हायपोटेनस, बरोबर आहे. जर तुम्ही एखाद्या ट्रँगलमध्ये याला थिटा मानलं तर ही झाली ऑपोजिट साईड, थिटाची ॲडजसंट, ही झाली थिटाची ॲडजसंट साईड आणि हा तुमचा हायपोटेनस, तो तर कॉन्स्टंट असतो, बरोबर आहे की नाही. हायपोटेनस इज द ऑपोजिट साईड ऑफ द राईट अँगल. ठीक आहे ना. राईट अँगलच्या समोरचा जो असतो तो काय असतो? हायपोटेनस असतो. पण थिटा तुम्ही जिथे लोकेट केला ना, थिटा इथे असेल तर ही ऑपोजिट साईड आहे, थिटा इथे असेल तर ही ऑपोजिट साईड आहे. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. थिटा लागून जी आहे ती ॲडजसंट साईड आहे आणि तिसरा जो आहे तो तुमचा हायपोटेनस आहे. आता जर आम्ही ह्या ओ एला थोडासा एक्सटेंड करून टाकला तर हा जो पॉईंट आहे याला सपोज आपण मानूयात एक्स, या ऑपोजिट साईडला मानूया वाय, रेडियसला मानूया आर, तर ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय होऊन जातील? एक्स वाय होऊन जातील, बरोबर आहे की नाही. आम्हाला माहिती आहे एखाद्या प्लेन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये ह्या पॉईंटचे तुम्हाला जर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे असतील तर याच्यापासून काय करतो आपण? एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि मग हे डिस्टन्स आहे एक्स. कारण काय की एक्स ॲक्सिसवरती ओरिजिनपासून ह्या पॉईंटपर्यंत हा पॉईंट एवढ्या अंतरावरती येतो, म्हणून हा त्याचा एक्स कोऑर्डिनेट असतो. याच्यापासून वायवरती आपण परपेंडिक्युलर टाकला त्याच पॉईंटपासून, तर हा जो पॉईंट आहे हा काय असतो? वाय. कारण काय? त्या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स म्हणजे ओरिजिनपासूनचं डिस्टन्स कुठे? वाय ॲक्सिसवरती. आणि म्हणून ह्या पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स काय असतात? एक्स वाय असतात. अगदी तसंच इथे सुद्धा काय केलं? ए पॉईंटपासून आपण एक्सवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर ओरिजिनपासून एक्स ॲक्सिसवरती हे डिस्टन्स जे आहे याला आपण काय मानलं? एक्स मानलं. तसंच इथून वायवरती परपेंडिक्युलर टाकला, हे डिस्टन्स जे आहे त्याला काय मानलं? वाय मानलं. आणि आपला रेडियस तो हायपोटेनियस जो आहे तोच आपला काय आहे? रेडियस आर आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याला नोटिफिकेशन्स देऊन टाकले आणि मग पहिला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो त्याने डिफाईन केला साईन रेशो. त्याला काय नाव दिलं त्याने? साईन रेशो. त्याला आपण डिफाईन करतो, कसं डिफाईन करतो माहिती आहे? साईन ऑफ थिटा इट इज इक्वल्स टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. हे ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात. दॅट इज इक्वल्स टू वाय अपॉन आर, बरोबर आहे की नाही. ऑपोजिट साईड जी आहे ती आहे काय आपली? वाय आहे आणि हायपोटेनियस काय आहे तुमचं त्या ठिकाणी? आर आहे. सो साईन थिटा जो आहे तो झाला वाय अपॉन आर. सेकंड जो होता त्याला त्याने म्हटलं कोसाईन रेशो. कोसाईन रेशो त्याला म्हटलं कॉस ऑफ थिटा. दॅट इज इक्वल्स टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. दॅट इज इक्वल्स टू एक्स अपॉन आर.
म्हणजे ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस जो आहे त्याला काय म्हणलं, एक्स अपॉन आर म्हणलं. तिसरा जो आहे त्याला नाव दिलं टँजंट रेशो. त्याला काय नाव दिलं, टँजंट रेशो. आणि त्याला डिफाईन करताना कसं डिफाईन केलं, टॅन ऑफ थिटा इज इक्वल्स टू ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, दॅट इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स. वाय अपॉन एक्स असा त्याने तो डिफाईन करून दिला. पुढचा जो रेशो आहे त्याचं नाव आहे कोटँजंट रेशो. त्याचं नाव काय आहे, कोटँजंट रेशो. बरोबर आहे की नाही. आता बघा इथे त्याला डिफाईन करताना त्याने डिफाईन केलं कॉट ऑफ थिटा आणि त्याचा फॉर्म्युला कसा डिफाईन केला, ॲडजसंट साईड अपॉन ऑपोजिट साईड दॅट इज एक्स अपॉन वाय. आणि पुढचे जे दोन रेशो त्याने डिफाईन केले, शेवटचे दोघं रेशोज ते अशा पद्धतीने डिफाईन केले. कसे, पाचवा रेशो जो आहे तो सिकँट रेशो. पाचव्या रेशोला काय म्हटलं, सिकँट रेशो. डिफाईन करताना कसं डिफाईन केला, सेक थिटा इज इक्वल्स टू हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साईड दॅट इज आर अपॉन एक्स. आणि सहावा जो रेशो आहे तो त्याने डिफाईन केला कोसिकँट रेशो. कोसिकँट म्हणजे मग त्याला डिफाईन करताना कसं केलं त्याने, कोसेक थिटा इज इक्वल्स टू हायपोटेनियस अपॉन ऑपोजिट साईड दॅट इज आर अपॉन वाय. ओके, हे 6 प्रकारचे रेशोज त्या ठिकाणी त्याने डिफाईन केले. कोणी, हिपार्चेस नावाच्या मॅथमॅटिशियनने. ओके, साईन रेशो, कोसाईन रेशो, टँजंट रेशो, को टँजंट रेशो, त्यानंतर सिकँट रेशो आणि को सिकँट रेशो. मग साईन थिटा इज इक्वल्स टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणून आपण त्याला वाय अपॉन आर घेतला. कॉस थिटा इज इक्वल्स टू कोसाईन रेशो कसा डिफाईन केला, कॉस थिटा इक्वल्स टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस म्हणून त्याला आपण कसा घेतला, एक्स अपॉन आर घेतला. टँजंट रेशो टॅन थिटा दॅट इज ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड म्हणून त्याला घेतलं वाय अपॉन एक्स. पुढचा घेतला को टँजंट रेशो दॅट इज कॉट थिटा ॲडजसंट साईड अपॉन ऑपोजिट साईड म्हणजे एक्स अपॉन वाय. नंतर घेतला सेक थिटा हायपोटेनस अपॉन ॲडजसंट साईड म्हणून आर अपॉन एक्स. आणि कोसेक थिटा हायपोटेनस अपॉन ऑपोजिट साईड दॅट इज आर अपॉन वाय. आम्ही जर यांना नीट ऑब्झर्व करून टाकलं, जर आम्ही यांना नीट ऑब्झर्व केलं, बघा तुम्ही नीट जर त्याला आम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर साईन थिटा आणि कोसेक थिटा, बघा बरं, साईन थिटा आहे वाय अपॉन आर आणि कोसेक थिटा आहे आर अपॉन वाय. बोथ आर रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. दुसरे ऑब्झर्व करा, कोसाईन थिटा आणि सेक थिटा. बघा तुम्ही, कॉस थिटा काय आहे, एक्स अपॉन आर आहे आणि सेकँड थिटा काय आहे, आर अपॉन एक्स आहे. अगेन बोथ आर रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. आणि शेवटचं एक बघा, टँजंट आणि को टँजंट रेशो, हे सुद्धा एकमेकांचे रेसिप्रोकल्स येतात. याचा अर्थ टॅन थिटा आहे वाय अपॉन एक्स तर कॉट थिटा काय आहे, एक्स अपॉन वाय. याला म्हणतात इंटर रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ती कशी येते तर आपण याच्यावरून लिहूयात ह्या ठिकाणी. कशी येते इंटर रिलेशनशिप, आत्ताच आम्ही पाहिलेलं आहे. कशी लिहिणार त्याला, देअरफॉर फर्स्ट केस वी कॅन से दॅट साइन थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कोसेक थीटा. वी कॅन से दॅट कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा. अँड देअरफॉर पहिला रिझल्ट आम्ही लिहिणार साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1. सेकंड कसं लिहिणार आपण, सेकंड कॉस थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थीटा. म्हणजेच सेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थीटा. आणि मग कसं लिहिणार आम्ही, कॉस थीटा इंटू सेक थीटा इट इज इक्वल्स टू 1. तिसरा रिझल्ट आम्ही कसा लिहिणार, टॅन थीटा इट इज 1 अपॉन कॉट थीटा. बरं, मग कॉट थीटा इट इज 1 अपॉन टॅन थीटा. आणि मग कसं लिहिणार आम्ही, टॅन थीटा
इंटू कॉट थिटा इज इक्वल्स टू 1. हे 3 नवीन रिझल्ट्स आम्हाला मिळाले, बरोबर आहे की नाही. आता हे जे आहेत हे नवीन फॉर्म्युले तयार होतात, हे आपल्याला नोट करायचे नोटबुकमध्ये, ठीक आहे ना. एक एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी शिकत चालायची आहे. साईन आणि कोसेक जे आहेत दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. कॉस आणि सेक जे आहेत हे सुद्धा एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. टॅन आणि कॉटसुद्धा एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त, ठीक आहे ना. आणि म्हणून आपण ह्या पद्धतीने लिहिलं त्याला, साइन थिटा इज 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा इज 1 साइन थिटा. अजून 2 गोष्टी आपण डिफाईन करू शकतो. बघा तुम्ही टॅनला आणि कॉटला ऑब्झर्व करा. फक्त कोणते रेशो ऑब्झर्व करा, टॅन आणि कॉट. हे बाकीचे जाऊ द्या, यांचं काम आता संपलं आहे. बघा बरं टॅन आणि कॉट. टॅन काय आहे, y/x आहे. बरं, मग चौथा रिझल्ट आपण घेऊयात. साइन थिटा इज इक्वल्स टू y/r, कॉस थिटा इज इक्वल्स टू x/r. अँड देअरफॉर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू, साइन थिटाची व्हॅल्यू काय रे, दॅट इज y/r, कॉस थिटाची व्हॅल्यू x/r. म्हणजेच हे कसं लिहिता येईल तुम्हाला, y/r इंटू r/x, r विल गेट कॅन्सल. अँड देअरफॉर साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय उरला, y/x उरला, बरोबर आहे की नाही. आम्ही काय केलं, साइन थिटाची व्हॅल्यू y/r टाकून दिली, कॉस थिटाची व्हॅल्यू x/r टाकून दिली, तर आपल्याला त्या ठिकाणी y/x मिळाला. पण y/x काय आहे, टॅन थिटा आहे, दॅट इज इक्वल्स टू टॅन थिटा. म्हणून तुम्हाला एक नवीन रिझल्ट मिळाला, टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे की नाही. आणि 5वा एक रिलेशन तुम्हाला मिळू शकतं. हेच तुम्ही साइन अपॉन कॉस कन्सिडर केलं ना, तर कॉस अपॉन साइन जर कन्सिडर केला, कॉस थिटा अपॉन साइन थिटा दॅट इज x/y, दॅट इज इक्वल टू कॉस अपॉन साइन दॅट इज x/y. x/y काय आहे तुमचा, कॉट थिटा आहे. अँड देअरफॉर कॉट थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हा एक नवीन रिझल्ट तुम्हाला मिळाला. म्हणजे हे जे काही रिझल्ट्स तुम्हाला मिळालेले आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, हे दीज आर कॉल्ड ॲज इंटर रिलेशनशिप्स बिटवीन ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. यांनाच त्या त्रिकोणमितीय गुणोत्तरे जे आहेत त्या गुणोत्तरांमधलं एकमेकांमधला आंतरसंबंध म्हणजेच इंटर रिलेशनशिप असं म्हणतात, ठीक आहे. हे सगळं आपण आपल्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या. आता आपल्याकडे काय काय आहे, आम्ही आत्तापर्यंत काय शिकलो तर ते आपण लिहूयात. पहिल्यांदा साइन थिटा इज इक्वल्स टू, पहिली गोष्ट शिकलो आम्ही y/r, कॉस थिटा आम्ही शिकलो x/r, टॅन थिटा आम्ही शिकलो y/x, कॉट थिटा आम्ही शिकलो x/y, सेक थिटा आम्ही शिकलो r/x आणि शेवटचा कोसेक थिटा शिकलो r/y, बरोबर आहे. आता इथे आपण एक काम करूयात, लेट्स कन्सिडर, एक काम करूयात आपण, काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. काय करूयात आपण, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा त्या ठिकाणी कन्सिडर करूयात, ओके. किंवा एक काम करूयात, कन्सिडर y काय येतो रे, r साइन थिटा. बघा इथे साइन थिटा इक्वल टू y/r, मग हा r आपण ट्रान्सफर करून टाकला तर y इक्वल टू r साइन थिटा, x इज इक्वल्स टू r कॉस थिटा, बरोबर आहे की नाही. y इज इक्वल्स टू r साइन थिटा, x इक्वल्स टू r कॉस थिटा. आम्हाला माहिती आहे, काय माहिती रे आम्हाला, वी नो दॅट जे सर्कल आम्ही आत्ता कन्सिडर केलं होतं त्याचं ॲन इक्वेशन ऑफ अ सर्कल हॅविंग रेडियस r, काय असतं इक्वेशन, x² प्लस y² इक्वल्स टू काय असतं, r² असतं, बरोबर आहे की नाही. x² प्लस y² इक्वल्स टू r², हे काय आहे, आमच्या सर्कलचं इक्वेशन आहे, आम्हाला माहिती आहे. आणि मग देअरफॉर x² म्हणजे x ची व्हॅल्यू टाकून द्या, r कॉस थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y² r साइन थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू r². आणि मग आपल्याला याला सॉल्व करायचं. बघा आता r²
कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू आर स्क्वेअर. दोघांमध्ये जर आर स्क्वेअर आपण कॉमन काढून घेतला तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू आर स्क्वेअर. आणि मग आपल्याला मिळतं आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आम्ही काय केलं आहे, आमचं प्रॉपर मॅथमॅटिक्स वापरलं आहे. कॅन्सल होऊन जाईल. काय मिळेल तुम्हाला, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इट इज इक्वल्स टू 1. आणि याला म्हणतात फंडामेंटल आयडेंटिटी. याला काय म्हणतात, फंडामेंटल आयडेंटिटी. पुढे आपण याच्यामध्ये डिटेल्स पाहणार आहोत, पण तरीसुद्धा एक थोडंसं आपण एक डिस्क्रिप्शन जर घेतलं तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 याला म्हणतात फंडामेंटल आयडेंटिटी. आता 2 रिमार्क्स आहेत. काय, पहिली गोष्ट, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर इंडिपेंडंट ऑफ रेडियस. ऑफ सर्कल, बरोबर आहे. आणि सेकंड, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कोटर्मिनल अँगल्स. कोटर्मिनल अँगल्स आर सेम. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं बघा, ज्यावेळेस आपण सर्कल कन्सिडर केला सुरुवात करताना, त्या सर्कलची रेडियस आपण युनिट रेडियस कन्सिडर केली होती. आणि मी म्हटलो होतो की युनिट रेडियस नसेल, वेगळी आर जरी मानली तर आरची व्हॅल्यू काहीही असू द्या, त्या रेडियसचा म्हणजे सर्कल कितीही मोठा असेल किंवा कितीही लहान असेल, त्या रेडियसचा ह्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोवरती काही फरक पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स हॅव्हिंग सेम पोझिशन्स ऑफ इनिशियल अँड टर्मिनल रेज बट डिफरंट मेजरमेंट्स. बरोबर आहे की नाही. पिरियॉडिसिटी वापरून त्या ठिकाणी जेव्हा वेगवेगळे अँगल आपण फाइंड आउट करूयात तर त्यावेळेला या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या व्हॅल्यू बदलत नाहीत. याचा अर्थ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. ओके, याची पण नोट आपण बनवून घ्या. आपल्याला आता एक नवीन टॉपिक त्या ठिकाणी सुरू करायचा आहे. आता आपण बघूयात साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन डिफरंट क्वाड्रांट्स. जे आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, 6 रेशो आम्ही डिफाईन केलेले आहेत. आता त्या 6 रेशोजचे कसं आहे की शेवटी कितीही केलं तरी 0 लेस दॅन ऑर इक्वल्स टू थिटा लेस दॅन ऑर इक्वल्स टू 360 डिग्रीज. बेसिकली आता को टर्मिनल अँगल्स येतील, 360च्या मल्टिपलमध्ये अँगल्स वाढत चालतील, मेजरमेंट डिफरंट येतील, पण बेसिकली जर विचार केला, हा तुमचा OA जर असेल, उदाहरणार्थ थोडा वेळ आपण समजूयात, तर हा फिरवून इथपर्यंत आला तर हा 90 डिग्री झाला, 90 नंतर 180, 270 आणि फायनली इट रिचेस ॲट 360. म्हणजे बेसिकली फर्स्ट रोटेशन ऑफ ॲन अँगल इज अप टू 360 डिग्रीज. कितीही केलं तरी अँगलचं मेजरमेंट 0 to 360 दरम्यानच येणार आहे ना. आणि मग 0 पासून तर 360 पर्यंत आमचे किती क्वाड्रांट्स आहेत, तर आम्ही याला म्हणतो फर्स्ट क्वाड्रांट. बरोबर आहे की नाही. आम्ही त्याला काय म्हणतो, फर्स्ट क्वाड्रांट म्हणतो. याला आम्ही सेकंड क्वाड्रांट म्हणतो. हे नाव आम्हाला माहिती आहेत, क्वाड्रांट. याला आम्ही थर्ड क्वाड्रांट म्हणतो. आणि याला आम्ही काय म्हणतो, फोर्थ क्वाड्रांट. बरोबर आहे की नाही. आता अँगल कोणत्या क्वाड्रांटमध्ये आहे त्याच्यावरून त्याचं त्या ठिकाणी नेचर ठरणार आहे. बरोबर आहे की नाही. आता रेडियस इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, इट इज न्यूट्रल. रेडियस नेहमी पॉझिटिव्ह, सॉरी रेडियस इज ऑलवेज पॉझिटिव्ह, तिचा काही डाऊट नाही आहे. पण व्हॅल्यूज ऑफ XY ज्या असतील, सपोज आमचा पॉईंट P इथे असेल, इथे जर एखादा पॉईंट P कन्सिडर केला तर आम्ही त्याला XY म्हणणार. बरोबर आहे की नाही. R तर आमचा पॉझिटिव्हच आहे, R आमचा कसा आहे, पॉझिटिव्हच आहे. मग इथे जर एखादा पॉईंट आला, त्याचे कॉर्डिनेट्स काय येतील, XY येतील. इथून आम्ही त्याला जॉईन केलं की तो काय होणार, रेडियस R होणार. म्हणजे इन द फर्स्ट क्वाड्रांट्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉईंट्स आर पॉझिटिव्ह. म्हणजे X आणि Y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. मग आमच्याकडे रेशोज आहेत बघा इथे, साइन थिटा इक्वल टू Y अपॉन R, कॉस थिटा इक्वल टू X अपॉन R,
tan theta is equals to y upon x, cot theta is equals to x upon y, sec theta equals to r upon x आणि cosec theta equals to r upon y. हे 6 रेशो आमच्याकडे आहेत, बरोबर आहे. आता बघा, x आणि y दोघं जर पॉझिटिव्ह असतील, r तर आमचा पॉझिटिव्हच ऑलरेडी, बरोबर आहे. r कोणत्याही क्वाड्रंटमध्ये आला, r इज द रेडियस ऑफ अ सर्कल, ती कोणत्याही क्वाड्रंटमध्ये आला तर तो पॉझिटिव्ह येणार आहे. पण व्हॅल्यूज कशावर डिपेंड आहेत? ह्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहेत. मग पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक्स पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय सुद्धा पॉझिटिव्ह आहे, कारण कोऑर्डिनेट्स ऑफ एव्हरी पॉईंट इन अ फर्स्ट क्वाड्रंट आर ऑलवेज पॉझिटिव्ह, बरोबर आहे की नाही. पहिल्या क्वाड्रंटमध्ये असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत? पॉझिटिव्ह येणार आहेत. मग बघा बरं, साईन थिटा हा पॉझिटिव्ह येईल, कॉस थिटा पण पॉझिटिव्ह येईल, टॅनसुद्धा वाय आणि एक्स दोघं पॉझिटिव्ह येईल, याचा अर्थ हा पॉझिटिव्ह येईल, कॉटसुद्धा पॉझिटिव्ह येईल, सेक थिटा पण पॉझिटिव्ह आणि कोसेक थिटासुद्धा पॉझिटिव्ह येईल. म्हणजे काय की पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच्या सगळे कोऑर्डिनेट रेशो कसे असतील, आपलं ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे असतील? पॉझिटिव्ह असतील. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. पण मग फर्स्ट क्वाड्रंटचं मेजरमेंट कुठून कुठपर्यंत आहे रे? तर मेजरमेंट जे आहे ते 0 पासून तर 90 डिग्रीपर्यंत आहे. मग ह्या क्वाड्रंटला नाव देताना कसं देतात माहिती आहे? 90 मायनस थिटा असं त्याला नाव देतात. पहिला क्वाड्रंट म्हणजे कसा अँगल येईल तो? 90 मायनस थिटा, म्हणजे 0 पासून तर 90 पर्यंत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पहिल्या क्वाड्रंटला 90 मायनस थिटा असं म्हणतो. ठीक आहे, इथे मी लिहून ठेवतो 90 मायनस थिटा. ओके, आणि मग इथे आपल्याला पाहिलं की ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे असतील? पॉझिटिव्ह असतील. आता सेकंड क्वाड्रंट जो आहे तर तो 90 डिग्रीपासून तर 180 डिग्रीपर्यंत आहे. मग याला कसं लिहिणार? म्हणजे 90 प्लस थिटा किंवा 180 मायनस थिटा असं मेजरमेंट सेकंड क्वाड्रंटचं येणार आहे. सेकंड क्वाड्रंटचं मेजरमेंट कसं येणार? 90 प्लस थिटा किंवा 180 मायनस थिटा. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही एखादा पॉईंट पी एक्स वाय कन्सिडर केला, सेकंड क्वाड्रंटमध्ये जर एखादा पॉईंट, इथे सपोज हा पॉईंट पी आहे तुमचा, तर पीचे कोऑर्डिनेट्स कसे येणार? इन द सेकंड क्वाड्रंट पहिल्यामध्ये दोघं पॉझिटिव्ह येतात, बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये जर पाहिलं तर वाय पॉझिटिव्ह आहे पण एक्स कसा आहे? निगेटिव्ह आहे. ठीक आहे ना. मग इथे कसा येणार? हा मायनस एक्स कॉमा वाय असे कोऑर्डिनेट्स येणार आणि आर आमचा पॉझिटिव्हच आहे, बरोबर आहे की नाही. इथे हा पॉईंट क्यू मानू आपण थोडा वेळ, बरोबर आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक्स पण पॉझिटिव्ह आहे. ॲक्सिसवरती बघा ना तुम्ही, हा एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे, वायसुद्धा पॉझिटिव्ह आहे. इथे एक्स कसा आहे? निगेटिव्ह आहे, इकडे वाय कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह आहे. जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो कन्सिडर करू त्या ठिकाणी, तर इथे साईन थिटा कसा येणार? पहिल्या या क्वाड्रंटमध्ये साईन थिटा घेतला तर कसं येईल बघा बरं? साईन थिटा इज इक्वल्स टू वाय अपॉन आर. वाय पॉझिटिव्ह आहे, आर पॉझिटिव्ह आहे. कॉस थिटा इज इक्वल्स टू कसा येणार? एक्स अपॉन आर. इथे एक्स कसा आहे? निगेटिव्ह आहे, एक्स अपॉन आर. टॅन थिटा कसा येणार? दॅट इज वाय अपॉन मायनस एक्स. बरं, कॉट थिटा कसा येणार? मायनस एक्स अपॉन वाय. सेक थिटा कसा येणार? आर अपॉन मायनस एक्स. आणि कोसेक थिटा कसा येणार? आर अपॉन वाय. बघा बरं कोण कोण पॉझिटिव्ह आलं? फक्त साईन थिटा पॉझिटिव्ह आणि कोसेक थिटा इज पॉझिटिव्ह, बाकीचे सगळे निगेटिव्ह. आता साईन पॉझिटिव्ह आला की त्याचा रेसिप्रोकल ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह येईल, म्हणजे कोसेक म्हणायची गरजच नाही. फक्त साईन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह, रिमेनिंग्ज आर निगेटिव्ह. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये आम्ही कसं लिहिणार? इथे आता आम्ही या ठिकाणी पाहिलेले व्हॅल्यू कशा आल्या त्या, ठीक आहे ना. आणि मग आम्ही कसं लिहिणार तिथे आता? ओनली साइन थीटा अँड कोसेक थीटा आर पॉझिटिव्ह आणि बाकीचे मग निगेटिव्ह. कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा अँड सेक थीटा आर निगेटिव्ह, बरोबर आहे की नाही. आम्ही सेकंड क्वाड्रंटमध्ये आत्ताच व्हेरीफाय केलं आहे की सेकंडमध्ये फक्त साईन थीटा आणि कोसेक थीटाच त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येतात. बाकीचे जे रेशोज आहेत, 4 उरलेले रेशोज, ते सगळे कसे येतात? निगेटिव्ह येतात. चला आपण आता थर्ड क्वाड्रंटकडे जाऊया. थर्ड क्वाड्रंटचे मेजरमेंट्स कसे आहेत बघा. आता
हा 0 ते 90 होता, हा 90 to 180. आता हा 180पासून तर 270पर्यंत, म्हणजे इथे येणार तो 180 डिग्रीज टू 270 डिग्रीज. बरोबर आहे. अँगल कसा लिहिणार तो 180 प्लस थिटा किंवा 270 मायनस थिटा. हा आला तुमचा थर्ड क्वाड्रंट. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये जर एखादा पॉईंट तुम्ही कन्सिडर केला, इथे हा तुमचा आर पॉईंट, तर त्याच्यामध्ये एक्स पण निगेटिव्ह डायरेक्शनला आहे आणि वायसुद्धा निगेटिव्ह डायरेक्शनला आहे, म्हणजे -x आणि -y. एक्स आणि वाय दोघांचे कॉर्डिनेट कसे असतील, निगेटिव्ह असतील. मग घेऊन बघा बरं रेशो तुमचे. हां, साइन थिटा इज इक्वल टू बघा y अपॉन आर, इथे y निगेटिव्ह आहे म्हणजे -y अपॉन आर. कॉस थिटा इज इक्वल्स टू -x अपॉन आर. टॅन थिटा इज इक्वल टू -y अपॉन x, म्हणजे तो झाला y अपॉन x. कॉट थिटा कसा येणार -x अपॉन -y, म्हणजे x अपॉन y. बरोबर, मायनस मायनस प्लस होऊन जाईल. बरं, सेक थिटा कसा येणार r अपॉन -x. आणि कोसेक थिटा कसा येणार r अपॉन -y, कारण x आणि y दोघं निगेटिव्ह आहेत ना इथे. आणि मग बघा बरं कोणते कोणते पॉझिटिव्ह आले. हा निगेटिव्ह आला आहे, हा निगेटिव्ह, हा बघा हा पॉझिटिव्ह झाला आहे बघा, आणि हा एक पॉझिटिव्ह झालेला आहे कोसेक थिटा, कॉट थिटा. म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये फक्त टॅन थिटा आणि कॉट थिटा आर पॉझिटिव्ह, बाकीचे सगळे निगेटिव्ह. मग रिझल्ट आपल्याला इथे बनवायचा आहे. आता कसं लिहिणार इथे आता रिझल्टमध्ये, ओनली टॅन थिटा अँड कॉट थिटा आर पॉझिटिव्ह. मग कोणते कोणते उरले, साइन थिटा, कॉस थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा आर निगेटिव्ह. बरोबर आहे की नाही. हे 4 रेशोज कसे असतील, निगेटिव्ह असतील. फक्त टॅन आणि कॉटच त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असतील. चला पुढचा चौथा क्वाड्रंट. मेजरमेंट्स कुठून कुठपर्यंत चौथ्या क्वाड्रंटचे, 270 पासून तर 360 पर्यंत, म्हणजे कसा येणार तो 270 डिग्रीज टू 360 डिग्रीज. मग अँगल कसा लिहिणार 270 डिग्रीज प्लस थिटा किंवा 360 डिग्रीज मायनस थिटा. 260 काहीतरी ॲड करा किंवा 360 काहीतरी लेस करा. ठीक आहे, ह्या पद्धतीने मेजरमेंट्स त्याचे येणार. बघा बरं आता इथे सपोज हा तुमचा पॉईंट पी आहे चौथ्या क्वाड्रंटमध्ये. हा तुमचा पॉईंट पीमध्ये वाय कसा आहे, निगेटिव्ह आहे, आणि एक्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे x, -y असा तुमचा पॉईंट येणार आहे. घ्या बरं रेशोज कसे मिळतात तुम्हाला इथे. साइन थिटा कसा येईल बघा बरं, साइन थिटा इज y अपॉन आर. वाय कसा आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे -y अपॉन आर. ओके. कॉस थिटा इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह आहे एक्स पॉझिटिव्ह आहे ना, एक्स पॉझिटिव्ह आहे, एक्स अपॉन आर. बरं, टॅन थिटा इज इक्वल्स टू -y अपॉन एक्स. बरं, कॉट थिटा इज इक्वल्स टू x अपॉन -y. सेक थिटा इज इक्वल्स टू r अपॉन x. आणि कोसेक थिटा इज इक्वल्स टू r अपॉन -y. ओके. आमच्या रिझल्टप्रमाणे आम्ही x आणि yच्या व्हॅल्यू रिप्लेस केल्या आणि ते रिझल्ट फाइंड आउट केले. आता याच्यामध्ये बघा कॉस थिटा पॉझिटिव्ह आला आहे आणि सेक थिटासुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. म्हणजे फक्त कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह आणि रिमेनिंग्ज आर निगेटिव्ह. कॉस थिटा आणि सेक थिटा पॉझिटिव्ह आहे, बाकीचे रेशोज त्या ठिकाणी निगेटिव्ह आलेत. मग आम्ही रिझल्ट कसा लिहिणार इन द फोर्थ क्वाड्रंट. येस, ओनली कॉस थिटा अँड सेक थिटा आर पॉझिटिव्ह. मग कसं लिहिणार इथे, साइन थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा आर निगेटिव्ह. बरोबर आहे. मग बघा इथे ऑल, ओनली साइन, इथे टॅन, इथे कॉस. याच्यावरून एक वाक्य तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी लिहून देतो, ते तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला हे समजेल की कसं लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे ऑल यस स्टुडंट्स, येस. ओके. टी ना, टेक टी. ऑल पॉझिटिव्ह, येस फॉर साइन पॉझिटिव्ह, टी फॉर टॅन पॉझिटिव्ह, कॉफी, सी फॉर कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे. ऑल पॉझिटिव्ह, येस फॉर साइन पॉझिटिव्ह, टी फॉर टॅन पॉझिटिव्ह, सी फॉर कॉस पॉझिटिव्ह.
म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, ऑल स्टुडंट्स टेक कॉफीज. एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. ऑल स्टुडंट्स, एस फॉर साईन, टेक टी फॉर टॅन, कॉफी सी फॉर कॉस. सो या पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ डिफरंट अँगल्स म्हणजेच सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन डिफरंट क्वाड्रंट्स. जो अँगल ज्या क्वाड्रंटमध्ये आहे त्या क्वाड्रंटमध्ये त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा साईन कसा येईल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, ते आपण ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ही एकच डायग्राम आपण काढली की आपल्याला सगळ्या गोष्टी जवळपास त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, आपण याची नोट आपल्या नोटबुकमध्ये बनवून घ्या. तर आपण आज काय केलेलं आहे की आपण 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो शिकलेलो आहोत आणि 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे वेगवेगळ्या क्वाड्रंट्समध्ये असणारे जे काही साईन्स आहेत ते साईन्स आपण पाहिलेले आहेत. आपण सगळेजणं सगळ्या नोट्स आपल्या नोटबुकमध्ये बनवा, समोर बुक ठेवा, अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला परीक्षा देत असताना अडचणी येणार नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण शिकलेलो आहोत याचा पूर्ण स्टडी आपण करावा. आपल्या बुक्समध्ये थेरॉटिकल पार्ट आहे, डायग्राम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची थेरी एक्सप्लेन केलेली आहे, आपण टीचिंग केलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही नोट्स बनवा. नोट्स बनवल्यानंतर आपल्याला परीक्षेला ते सामोरं जायचं आहे, त्यावेळेस ते आपल्याला सोपं जायला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आता बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे वेगवेगळ्या अँगल्ससाठी असणाऱ्या व्हॅल्यूज. तर त्या व्हॅल्यूज आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपण सगळ्यांनी पूर्ण नोट्स तयार करा, टॉपिकचा चांगला अभ्यास करा. मला अपेक्षा आहे की आपल्याला सगळ्यांना हे समजलं असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.